अंदाजे 30 सप्टेंबर 2008ला पहाटे 4-5च्या सुमारास एक डिलिव्हरी बॉयचं काम करणारा माणूस आपलं काम संपवून आपल्या घरी निघायला चाललेला. तो नेल्सन मंडेला रोडवरून चाललेला. हा दिल्लीतला खूपच फेमस रस्ता आहे. ह्या रस्त्यावर चाललेले असताना त्याला एक गाडी दिसते जी डिवायडरपाशी आपटून त्याचा ॲक्सिडेंट झाला. आता नॅचरली कोणाला काही दुखापत झाली आहे का हे बघण्यासाठी तो गाडीच्या जवळ जातो. तेव्हाच एक वॉचमनचं काम करणारा माणूसही तिकडनं जात असतो. तोही याच काळजीने त्या गाडीपाशी जातो. ह्या दोन्ही माणसांना त्या गाडीमध्ये एक महिला दिसते जिचा मृत्यू झालेला आहे हे अगदी ऑब्व्हियस असतं, कारण तिच्या डोक्यातून कपाळातून वाहणारी एक भळभळती जखम त्यांना दिसते. गाडीची पुढची काच पूर्णपणे तुटलेली असते आणि ती गाडी डिवायडरवर आपटलेली असते. नॅचरली ते पोलिसांना फोन करतात. पोलीस तपासासाठी येतात. बॉडी ऑटॉप्सीसाठी पाठवली जाते. पण त्यांना हे कळतं की ह्या गाडीत जी व्यक्ती होती तिचा मृत्यू हा गाडीच्या ॲक्सिडेंटमुळे नाही झालाय, तर हा एक खून आहे. बापरे. याचं कारण असं की तिच्या डोक्यावर जी भळभळती जखम त्यांना दिसते ती गाडीच्या स्टिअरिंगवर आपटून किंवा गाडीच्या ॲक्सिडेंटमुळे नाही, तर ती चक्क एका बुलेटमधनं झालेली जखम असते. मर्डर आहे. क्लिअर. हा क्लिअर मर्डर असतो. पुढच्या 1-2 वर्षात होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्ससाठी दिल्ली शहर हे अक्षरशः झगमगाटात सजत होतं. पण तरीही रस्त्यावरची निर्जनता कोणालाच टाळता आली नव्हती. ह्या झगमगाटामागे लपलेला दिल्लीचा काळा चेहरा लवकरच लोकांच्या डोळ्यासमोर येणार होता. असं काय झालं की राजकारण्यांच्या मते महिलांना नक्की किती स्थान आहे हे अख्ख्या जगाला कळलं. असं काय झालं की दिल्लीच्या मदतीला महाराष्ट्राला धावून जावं लागलं. ही कायदा, सुरक्षितता आणि सुव्यवस्थेची सीमा पाहणारी गोष्ट आहे. ही सौम्या विश्वनाथची गोष्ट आहे. अंदाजे 30 सप्टेंबर 2008ला पहाटे 4-5च्या सुमारास एक डिलिव्हरी बॉयचं काम करणारा माणूस आपलं काम संपवून आपल्या घरी निघायला चाललेला. तो नेल्सन मंडेला वरून चाललेला. हा दिल्लीतला खूपच फेमस रस्ता आहे. एअरपोर्टला जाताना हा रस्ता लागतो, त्यामुळे बरेचदा तिथे खूप वर्दळ असते, पण तरीही रात्री हा रस्ता बऱ्यापैकी निर्जन असतो. ह्या रस्त्यावर चाललेले असताना त्याला एक गाडी दिसते जी डिवायडरपाशी आपटून त्याचा ॲक्सिडेंट झाला. आता नॅचरली कोणाला काही दुखापत झाली आहे का हे बघण्यासाठी तो गाडीच्या जवळ जातो. तेव्हाच एक वॉचमनचं काम करणारा माणूसही तिकडनं जात असतो. तोही याच काळजीने त्या गाडीपाशी जातो. ह्या दोन्ही माणसांना त्या गाडीमध्ये एक महिला दिसते जिचा मृत्यू झालेला आहे हे अगदी ऑब्व्हियस असतं, कारण तिच्या डोक्यातून कपाळातून वाहणारी एक भळभळती जखम त्यांना दिसते. गाडीची पुढची काच पूर्णपणे तुटलेली असते आणि ती गाडी डिवायडरवर आपटलेली असते. नॅचरली ते पोलिसांना फोन करतात. पोलीस तपासासाठी येतात. बॉडी ऑटॉप्सीसाठी पाठवली जाते. पण त्यांना हे कळतं की ह्या गाडीत जी व्यक्ती होती तिचा मृत्यू हा गाडीच्या ॲक्सिडेंटमुळे नाही झालाय, तर हा एक खून आहे. बापरे. याचं कारण असं की तिच्या डोक्यावर जी भळभळती जखम त्यांना दिसते ती गाडीच्या स्टिअरिंगवर आपटून किंवा गाडीच्या ॲक्सिडेंटमुळे नाही, तर ती चक्क एका बुलेटमधनं झालेली जखम असते. मर्डर आहे. क्लिअर. हा क्लिअर मर्डर असतो. पुढे थोडा तपास केल्यानंतर त्यांना हेही कळतं की हे कुठचं सोफेस्टिकेटेड वेपन नाहीये, तर हा एक देसी कट्टा आहे. देसी बनवलेलं जे पिस्तूल असतं, गावठी पिस्तूल, तसा तो देसी कट्टा आहे ज्याच्यातनं हा गुन्हा झालेला आहे. नॅचरली पहिली पोलिसांची थिअरी हीच असते की दिस इज अ रॉबरी गॉन रॉंग, कारण निर्जन रस्ता आहे, एकटी महिला जाते आहे, गाडीची फ्रंट काच तुटलेली आहे, त्यामुळे तिने प्रतिकार वगैरे केला असेल आणि त्यामुळे ही जे काही चोरीच्या इंटेन्शननी हा खून झाला असेल. पण ह्यामध्ये सगळ्यात डिस्टर्बिंग डिटेल असं होतं की त्या व्यक्तीच्या जवळपासचे सगळे ज्या मौल्यवान गोष्टी होत्या, तिचा फोन, तिच्यावर जी काही तिने छोटी मोठी ज्वेलरी घातलेली ती ज्वेलरी, त्यानंतर तिचं पाकिट, गाडीतल्या इतर महाग गोष्टी, या सगळ्या इंटॅक्ट होत्या. म्हणजे चोरी रूल आउट होते. जेव्हा अशा प्रकारची चोरी असते तेव्हा ते दरवाजा उघडण्याचा, गाडी ओव्हरपॉवर करण्याचा प्रयत्न करतात, पण तोही कुठचा प्रयत्न केला नव्हता, कारण दरवाजे लॉक होते, साईडच्या विंडोज अजिबात टॅम्पर
झालेल्या नव्हत्या. त्यामुळे पोलीस नक्की काय झालं या तपासामध्ये थोडेफार प्रोग्रेस करतात, पण तरीही कालांतराने काही त्यांना लीड्स बऱ्यापैकी सापडत नाही. पण जेव्हा ते त्या मुलीचे ID कार्ड वगैरे तपासतात तेव्हा त्यांना प्रेस ID कार्ड मिळतं, ज्याच्यातनं त्या मुलीची ओळख पटते. आणि ती मुलगी असते हेडलाईन टुडे मध्ये काम करणारी एक प्रोड्युसर सौम्या विश्वनाथ. ओके. हेडलाईन टुडे जे आताचं इंडिया टुडे आहे, ओके. त्या ग्रुपमधलं आज तक वगैरे हे सगळं. इनफॅक्ट ट्रू क्राईम मध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांचा सगळ्यात ओजी माणूस त्यातला शम्स ताहिर खान, त्यांनी ह्या केसबद्दल रिपोर्टिंग केलं आणि त्यांनी सांगितलं की तो आणि सौम्या विश्वनाथ हे दोघं क्लोज कलिग्स होते. त्या दोघांनी खूप एकत्र काम केलेलं होतं आणि त्या दिवशी ती उशिरा इतकं जाण्याचं कारण असं होतं की त्याच दिवशी संध्याकाळी मालेगाव साखळी बॉम्बस्फोट झालेले होते आणि त्याच्या रिपोर्टिंगमध्ये हे सगळं करताना तिला ऑफिसमधनं निघायला जवळजवळ 3:30 पहाटेचे वाजलेले होते आणि ती ड्राईव्ह करून आपल्या घरी जात होती. नॅचरली ती जर्नलिस्ट होती, ती त्या कम्युनिटी मधली होती, त्यामुळे खूप लोकांनी आवाज उठवला तिच्या ह्या अशा अवकाळी मृत्यूबद्दल. पण तत्कालीन ज्या चीफ मिनिस्टर होत्या दिल्लीच्या, शीला दीक्षित, ह्यांनी कुठेतरी असं स्टेटमेंट केलं की जरी ही घटना घडल्याबद्दल मला वाईट वाटतंय, पण तरीही म्हणजे कदाचित आपण इतकं ॲडव्हेंचरस नसावं रात्री, जेणेकरून आपल्याला भविष्यात असे ऍक्सिडेंट्स टाळता येतील. नॅचरली ह्या स्टेटमेंट बद्दल खूप क्रिटिसाइज त्यांना केलं गेलं. नुकतंच इलेक्शन येऊ घातलेलं होतं, त्यामुळे सगळ्या विरोधकांनी याला मुद्दा बनवला. डिस्पाइट दॅट त्या पुन्हा एकदा निवडून आल्या. पण ह्या सगळ्यामध्ये, या सगळ्या कोलाहलामध्ये जरी भरपूर पब्लिक सपोर्ट हे सौम्याच्या बाजूनी तिला न्याय मिळवून देण्यासाठी असेल, पण पोलिसांना ह्यामध्ये कुठलेच धागेदोरे सापडले नाही. ओके. आता सौम्याची केस ही एक कोल्ड केस बनून कायमची फायलीमध्ये पडून राहते की काय, असं वाटेपर्यंत त्याच दिल्लीच्या त्याच रस्त्यावर रात्रीच्या त्याच वेळी अजून एक घटना घडली. टॅक्सी चालवून आपला घराचा उदरनिर्वाह करणारा एक ड्रायव्हर मोहम्मद नदीम ह्याची डेड बॉडी पोलिसांना त्याच रस्त्यावर आजूबाजूच्या झुडपांमध्ये डंप केलेली सापडली. ओके. त्याच्या घरी गेल्यावर त्यांना कळलं की त्या ज्या टवेरा गाडीमध्ये चालवत होता ती गाडी सुद्धा गायब झालेली आहे. त्याच्याबरोबरचं जे काही सामान आहे ते सगळं गायब झालेलं आहे आणि सौम्याप्रमाणे ह्याचाही मृत्यू हा त्या देसी कट्टा गावठी रिव्हॉल्वरनी झालेला आहे. ओके. आता इतक्या सिमिलॅरिटीज, रस्ता सेम, वेळ सेम, हत्यार सेम, या सगळ्या सिमिलॅरिटीज असून सुद्धा पोलिसांनी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आणि जे वेगळेपण होतं, म्हणजे ह्याच्याकडे क्लिअर मोटिव्ह रॉबरीचं होतं, व्हेरॅज सौम्याकडे रॉबरी हे मोटिव्ह नव्हतं. ह्या डिफरन्सकडे पोलिसांनी फोकस करण्याचं ठरवलं आणि ह्या दोन्ही केस इंटरलिंक्ड असू शकतात असं जरी जग ओरडून सांगत असलं तरी पोलिसांनी ह्याकडे लक्षच दिलं. मोहम्मद नदीमचा तपास हळूहळू सुरू होता. आता सौम्याच्या मृत्यूला जवळजवळ 6 महिने उलटून गेलेले, तेव्हा परत अजून एक भीषण घटना घडली. ती म्हणजेच त्या वसंतकुंज पोलीस ठाणं, ज्याच्या अखत्यारीमध्ये तो नेल्सन मंडेला रोड येतो, त्या रोडवर राहणारे एक थोडंसं वयस्कर दाम्पत्य त्या पोलीस स्टेशनमध्ये जातं आणि ते कंप्लेंट करतात की आमची मुलगी काल रात्रीपासून हरवलेली आहे. ओके. त्यांच्या मुलीचं नाव असतं जिगीषा घोष. जेव्हा ते कंप्लेंट करतात, आता ही हिस्ट्री माहिती असूनही पोलिसांची पहिली रिॲक्शन हीच असते की तरुण मुलगी आहे, कुठेतरी पळून गेली असेल, त्यामुळे ते FIR नोंदवून घ्यायला नाही म्हणतात. आता हळूहळू जिगीषाच्या आई वडिलांनाही कळतं की आपल्याला काहीतरी प्रेशर आणल्याशिवाय आपल्याला दाद लागणार नाही, त्यामुळे ते कुठून तरी ओळख काढून लोकसभेतले एक सांसद आहेत सोमनाथ चॅटर्जी नावाचे, त्यांची ओळख काढतात आणि त्यांच्या प्रेशर थ्रू कंपल्सरी FIR रजिस्टर करून घ्यायला भाग पाडतात पोलिसांना. पोलीस जेव्हा तिचे कॉल रेकॉर्ड्स चेक करतात तेव्हा त्यांना असं कळतं की ती जेव्हा घरी येणं अपेक्षित होतं त्याच्या जस्ट आधी तिच्या घराच्या जवळूनच तिने तिच्या एका कलिगला फोन केलाय. ओके. ते जेव्हा त्या कलिगशी जाऊन बोलतात तेव्हा तो त्यांना सांगतो की हो, मी तिला फोन केलेला, मला काही 1-2 गोष्टी विचारायच्या होत्या, पण तेव्हा ती म्हणाली की थांब, मी घराच्या खाली जाऊन फोन करते. ती तेव्हा घरी जस्ट पोहोचत होती, पण तिच्या घरी नेटवर्कचे काही इश्यूज असतात, त्यामुळे ती म्हणाली थांब, मी खाली रस्त्यावर उभी राहून तुझ्याशी बोलते
आणि आम्ही बोलत असताना अचानक तिचा फोन कट झाला. ओके. आणि त्यालाही ते काही डाऊटफुल वाटलं नाही. थोडंफार डाऊटफुल वाटलं असणार, पण जाऊ दे ठीक आहे नंतर येईल असं म्हणून तो कामात एकदा गर्क झाला आणि त्याच्या डोक्यातनंही ते निघून गेलं. जसजसं पोलीस ह्या कॉल रेकॉर्ड्स बद्दल आणि ह्या कलिग्स कडनं माहिती मिळवत होते, त्यावेळेला जिगीशाच्या आईला आठवलं की तिचे सगळे नेट बँकिंगचे पासवर्ड्स आपल्याकडे आहेत आणि त्याच्यावरून आपण बघू शकतो की बाय एनी चान्स तिने काही त्याच्यावर ट्रान्झॅक्शन केलं आहे का, किंवा तिचं डेबिट कार्ड वापरलंय का, काहीही त्या प्रकारचे परचेसेस तिने बँकमध्ये केले आहेत का. आणि म्हणजे का त्यांना ही सुदबुद्धी सुचली माहीत नाही, पण त्यांनी तपासल्यासारखंच त्यांना असं कळलं की कालपर्यंत म्हणजे ती मिसिंग झाल्यानंतर आता 5 दिवस लोटलेले, तर त्या दिवसापर्यंत तिचं डेबिट कार्ड हे वापरलं जात होतं. बापरे. ह्या 5 दिवसामध्ये तिच्या बँकेमधनं तब्बल 1 लाख रुपयांच्या आसपासची ट्रान्झॅक्शन्स केले गेलेले होते. ओके. म्हणजे ऍक्च्युली ती पळून गेली असेल हे परत त्याच्यावरनं वाटूच शकतं की ती ते पैसे वापरते, कारण ती अजूनही Correct. मिसिंग आहे. करेक्ट. त्या काळामध्ये तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वापरून काहीही परचेस करायचा, तेव्हा त्याच्या रिसीटवर सही करणं हे मॅन्डेटरी हो होतं. हो. आणि ती सही जेव्हा पोलिसांनी पडताळली, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ही सही जिगीशाची नाहीच आहे. अरे बापरे. म्हणजे ती ते वापरतच नव्हती. ती ते वापरतच नव्हती. मीनवाईल पोलिसांना अजून एक दुःखद खबर मिळते की फरीदाबादमध्ये जिगीशाचा मृतदेह सापडलेला आहे. पोलिसांना हे कळतं की आता आपण ज्यांच्याशी डील करतोय ते कोणी नवखे नाही आहेत, तर ते सराईत गुन्हेगार आहेत. कारण त्यांना बरोबर माहितीये की दिल्ली पासून फरीदाबाद जरी जवळच्याच अंतरावर असलं तरी ते पूर्ण वेगळ्या राज्यात येतं. तिथले पोलीस वेगळे असतात, त्यांच्या प्रक्रिया वेगळ्या असतात आणि त्यामुळे दिल्ली पोलिसांना हा तपास करण्यासाठी खूप जास्त मर्यादा लागणार आहे. ते जेव्हा जिगीशाच्या फोनचा तपास करतात तेव्हा त्यांना तो फोन अजूनच तिसऱ्या राज्यात म्हणजे हरियाणामध्ये सापडतो. हरियाणामधल्या गाझियाबादमध्ये तो फोन ऍक्टिव्ह असतो. जेव्हा ते त्या फोनच्या तपासार्थ जातात तेव्हा त्यांना कळतं की तिकडे एक मजुराचं काम करणाऱ्या माणसाकडे तो फोन आहे. त्याच्याकडे जेव्हा चौकशी करतात तेव्हा तो म्हणतो की मी ट्रकमधनं ते सगळी डेब्री डोक्यावरून वाहून नेण्याचं काम करतो आणि त्या ट्रकमध्ये मला हा फोन मिळाला. माझ्याकडे स्वतः तरी एवढे पैसे नाही आहेत की मी नवीन फोन विकत घेईन. हा मला त्या ट्रकमध्ये मिळाला आणि त्यामुळे मी तो फोन वापरायला सुरुवात केली. पोलिसांना अजून एक गोष्ट कळली की आता हे 3 राज्यांना इन्व्हॉल्व्ह करून घेऊन आपला तपास तसाच अजून कठीण करण्याचा प्रयत्न करणारी ही एक सराईत टोळी आहे. परफेक्टली ऑर्केस्ट्रेटेड क्राईम. ऍब्सोल्युटली. मीनवाईल त्यांना हेही असे रिपोर्ट्स येत होते की त्याच रस्त्यावर पोलिसांच्या वेशामध्ये म्हणजे पोलीस बनून किंवा आम्ही पोलीस आहोत असा दम दाटून लुटमारीच्या काही केसेस त्यांच्या कानावर जरी डायरेक्ट रिपोर्ट नाही झाल्या तरी त्यांच्या कानावर पडत होते. मीनवाईल सौम्याचा काही त्यांना तपास मिळत नव्हता. त्यांचे 1-2 खबरी होते. ते खबरी येऊन काही उडत्या बातम्या देऊन जायचे त्यांना, पण कुठचाही कॉन्क्रीट पुरावा त्यांच्याकडे येत नव्हता. पोलीस आता हळूहळू जिगीशाचे जे बँक स्टेटमेंट्स आहेत ते बँक स्टेटमेंट्स बघायला लागले आणि त्यात त्यांना एक ATM ट्रान्झॅक्शनचे रेकॉर्ड्स सापडले. हे ATM त्या वसंतकुंज एरियामध्येच जवळपास होते. त्याचा CCTV कॅमेरा चेक केल्यानंतर मात्र त्यांना ह्या सगळ्या प्रकरणाचा अचानक उलगडा झाला. कारण त्या CCTV मधनं त्यांना दिसले 2 व्यक्ती, ज्याच्यापैकी एकाच्या हाताला एक स्पेसिफिक टॅटू होता हातभर आणि दुसऱ्या व्यक्तीच्या हातामध्ये पोलिसांचा वॉकी टॉकी होता. बापरे. तो टॅटू त्यांनी अगदी लगेच ओळखला आणि त्यांना माहिती पटली पोलिसांचे ते 2 इन्फॉर्मंट ते म्हणजे बलजीत मलिक आणि रवी कपूर. म्हणजे जे खबरी होते, जे काहीतरी कॉन्क्रीट माहिती देत नाहीयेत किंवा ज्यांच्यावरती हा सगळा तपास काही प्रमाणात डिपेंडेंट होता की त्यांच्याकडनं काहीतरी लीड येईल आणि विल फाइंड आउट. हे दोघं त्यांचे प्राईम सस्पेक्ट्स निघाले. आता पोलिसांनी त्या रस्त्यावर एक ट्रॅप रचला की एक व्हेकल मधनं कोणीतरी जातंय जेणेकरून ते त्यांची जी गँग आहे ती येईल आणि लूटमारीचा प्रयत्न करेल आणि रंगेहात पकडली. तशा पद्धतीने ते पकडलेही गेले. त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी सापडल्या त्यांच्या गाडीमधनं. मुळात त्यांच्या गाडीच्या मागच्या सीटवर रक्ताचा खूप मोठा डाग होता. त्यांच्याकडे हत्यारं सापडली. तो देसी कट्टा
त्यांच्याकडे सापडला, पोलिसांचा वॉकी टॉकी सापडला, प्रेस असल्याचे कार्ड सापडलं, लाल गाडीचा जो दिवा असतो, लाल बत्ती, तो दिवा सापडला, पोलिसांच्या वर्द्याही सापडल्या. म्हणजे ही टोळी त्या अख्ख्या रस्त्यावर पोलीस, कधी मीडिया असं बनून लूटमारीचे प्रकार करत होते. पोलिसांनी ताब्यात घेतल्या चौकशी सुरू केली आणि ह्या लोकांनी अक्षरशः एक काहीतरी आपण महान काम केलं ह्यासारखं कन्फेशन द्यायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलेला प्रकार असा होता की हा त्यांचा रोजचा जवळजवळ उद्योग होता की रात्री त्या रस्त्यावरून ज्या एक दुसऱ्या गाड्या जायच्या त्या गाड्यांना थांबवायचं, कधी पोलीस आहोत म्हणून, कधी मीडिया आहोत म्हणून, या नावाखाली त्या गाड्यांना थांबवायचं आणि त्यांच्याकडनं गोष्टी लुटायच्या. जर कोणी ह्यामध्ये प्रतिकार केला, जसा जिगीशाने केला किंवा जसा त्या ड्रायव्हर मोहम्मद नदीमने केला, तसा कोणी प्रतिकार केला तर त्यांना रस्त्यातनं मोकळं करायचं, त्यांचा खून करायचा, त्यांच्याकडे असलेली सगळी संपत्ती घेऊन टाकायची आणि त्यांना बाजूला रस्त्याच्या किंवा कुठेतरी जाऊन डंप करायचं. मग सौम्याच्या केसमध्ये हे सांगताच त्यांनी अजून एक सांगितलं की आतापर्यंत आमच्याकडनं एकच व्यक्ती अशी होती की जी आम्ही थांब, पोलिसांचं नाव दाखवून किंवा मीडियाचं नाव दाखवून आम्ही थांब म्हटलं तरी थांबली नाही आणि त्यामुळे आम्हाला सॅडली तिला मारावं लागलं. आणि पोलिसांच्या डोक्यामध्ये ट्यूब पेटली की येस, ही व्यक्तीच ती सौम्या होती. सौम्या विश्वनाथ ही नॅचरली रिपोर्टर असल्यामुळे तिला एक बेसिक प्रेझेन्स ऑफ माइंड होता की असं रात्री अपरात्री आपल्याला कोणी रस्त्याच्या मध्ये थांबवलं तर थांबायचं नाही किंवा त्यांच्या भूलथापांना बधायचं नाही. रस्त्याच्या मध्यात असं कोणीच जनरली करत नाही, कुठचाही रिपोर्टर असं गाडी थांबायला सांगत नाही किंवा कुठचाही पोलीस रॅन्डमली, तुम्ही जरी वाहतुकीचे सगळे नियम पाळत असला तर तुम्हाला रॅन्डमली थांबवून तुमची चौकशी करत नाही. आणि त्यामुळे जसं तिला कळलं की हे आपल्याला थांबवायचा प्रयत्न करतायत तसं ती गाडी अजून जोरात पुढे घेऊन गेली. आणि अगेन त्यांनी सांगितल्याप्रमाणे की एक मुलगी आपल्याला ओव्हरटेक करून निघून जाते आणि आपल्याला ऐकत नाहीये म्हणून त्यांचा इगो हर्ट झाला. त्यांनी दुप्पट वेगाने तिची गाडी चेस करायला सुरुवात केली. तिनेही वेग वाढवला पण अखेर त्यांनी तिला ओव्हरटेक केलं आणि गाडीच्या समोरून तिच्या डोक्यात गोळी झाडली. हा केवळ इगो हर्ट होऊन केलेला क्राईम होता. या वेळेला चोरीचं कुठचंही इंटेन्शन त्यांचं नव्हतं. आता पोलिसांकडे ह्या सगळ्या गुन्ह्यांसाठी बरेच पुरावे, साक्षीदार हे अवेलेबल होते. त्यामुळे जिगीशा आणि मोहम्मद नदीम यांच्याबद्दलची ट्रायल लगेचच सुरू झाली. पण प्रश्न असा होता की पोलिसांकडले केलेलं स्टेटमेंट हे आपल्या कायद्यामध्ये ग्राह्य धरलं जात नाही जोपर्यंत ते मॅजिस्ट्रेट समोर केलं जात नाही. कारण पोलिसांकडे कन्फेशन करण्यासाठी कदाचित त्यांच्यावर बळजबरी केली गेली असेल असा एक बेनिफिट ऑफ डाऊट जनरली दिला जातो. एक छोटी थोडी टेक्निकॅलिटी मी तुला समजवते. आपल्याकडे आपण खूप सारखं ऐकतो ना की 99 दोषी सुटले तरी चालतील, एका निरपराधाला शिक्षा होता कामा नये. तर ह्याला आपण म्हणतो बर्डन ऑफ प्रूफ. म्हणजे काय तर इनोसंट अंटिल प्रूव्हन गिल्टी. ही स्टेटची किंवा ही पोलिसांची जबाबदारी असते की कसा जो आरोपी आहे तो कसा पूर्णपणे दोषी आहे हे बियॉन्ड रिझनेबल डाऊट प्रूव्ह करायचं. पण काही असे गंभीर अपराध असतात ज्याच्या वेळेला हे बर्डन आपण म्हणतो रिव्हर्स केलं जातं. ओके. आता त्या अपराध्याची जबाबदारी असते की स्वतःला इनोसंट सिद्ध करणं. गिल्टी अंटिल प्रूव्हन इनोसंट. करेक्ट. सो हे फक्त काही स्पेसिफिक क्राईम्स मध्ये आपल्याला बरेचदा दिसतं. असा कुठचाच कायदा जरी दिल्लीकडे नव्हता तरी महाराष्ट्राकडे ह्याच्यासाठी एक अत्यंत इफेक्टिव्ह टूल होतं आणि तो म्हणजे मकोका कायदा. ओके. महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम्स ऍक्ट. ओके. म्हणजे हे ऑर्गनाइज्ड क्राईम सिंडिकेट, गँग्स वगैरेचं प्रमाण, जेव्हा अंडरवर्ल्डचं प्रमाण मुंबईमध्ये खूप होतं त्याला आळा घालण्यासाठी हा कायदा महाराष्ट्रामध्ये आलेला. ज्याच्यात जर अशी कुठची टोळी बनून, ऑर्गनाइज्ड बनून क्राईम करत असेल, खूप लांब सातत्याने क्राईम करत असेल तर अशा वेळेला थोडे हे कायद्याचे नियम शिथिल करून पोलिसांना जास्त पॉवर देऊन कसं तरी ह्या कायद्या म्हणजे ह्या कृत्याला रोख बसवता येईल का हे बघण्यासाठी हा कायदा आलेला. पोलिसांनी युक्ती चालवली आणि अशी याचना केली की हा सुद्धा एक ऑर्गनाइज्ड क्राईम आहे आणि तो महाराष्ट्रातला प्रिसिडेंट वापरून दिल्लीमध्ये आपल्याला सौम्या विश्वनाथच्या केसला न्याय देता येईल का. कारण पोलिसांकडे दोनच गोष्टी होत्या. एक तर त्या देसी कट्ट्याची बंदूक आणि ती गोळी जी मॅच झालेली आणि दुसरं पोलिसांकडे स्टेटमेंट. बरोबर.
आता MCOCA मकोका कायद्यानुसार SP च्या रँकवरच्या कोणाकडेही कन्फेशन केलं तर ते कन्फेशन ग्राह्य धरलं जातं, अनलाईक एनी अदर क्राईम्स. त्यामुळे तो कायदा वापरावा अशी पोलिसांनी त्यांच्याकडे कोर्टाकडे याचना केली. पण ही ट्रायल तब्बल 15 वर्ष चालली. याच्या आधीच त्यांना जिगीशा आणि मोहम्मद नदीमच्या केसमध्ये ऑलरेडी जन्मठेप झालेली, पण तरीही ह्या बाबतीत मकोका लावावा का नका लावावा, ज्युरिस्डिक्शन आहे का, पोलिसांचं कन्फेशन, पुरावा त्रोटक आहे, ह्या सगळ्या बेसिसवर सौम्या विश्वनाथची ट्रायल मात्र 15 वर्ष लांब खेचली गेली. मध्ये कोविड आला, वकील बदलले गेले, पोलिसांच्या बदल्या झाल्या. ह्या सगळ्या याच्यामध्ये 15 वर्ष ही ट्रायल चालली गेली. खरं तर कदाचित ही वेळेत झाली असती तर हिला रेअरेस्ट ऑफ द रेअर केस मानलं असतं आणि गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाली असती. पण इतकी वर्ष लांब ट्रायल चालल्यामुळे आणि ते जेलमध्ये असल्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा न देता जन्मठेपेचीच शिक्षा देण्यात आली. सौम्याच्या आई वडिलांचा नंतर इंटरव्ह्यू घेण्यात आला आणि त्यांनी हे म्हटलं की आम्ही पूर्णपणे मान्य नाही करू शकत की 100% आम्हाला हवा तसा न्याय झाला, पण जसं आम्ही आमच्या मुलीशिवाय आयुष्यभर आमचं सफर करतोय तसंच ही लोक सुद्धा आता तुरुंगामध्ये सफर करतील अशी एक कुठेतरी भावना त्यांच्या मनामध्ये होती. ह्या वर्डिक्ट नंतर काही महिन्यातच सौम्याच्या वडिलांचंही निधन झालं, कारण या सगळ्या 15 वर्षाच्या प्रोसेसचा खूप जास्त त्यांच्यावर विपरीत परिणाम झालेला होता आणि केवळ ह्या लोकांच्या आसुरी वृत्तीमुळे इतक्या सगळ्या परिवारांचं आयुष्य पूर्णपणे विस्कळीत झालेलं. बापरे, 15 वर्ष इज जस्ट टू मच फॉर समथिंग दॅट इज ऑलरेडी प्रूव्हन. करेक्ट. म्हणजे असं नाहीये की काही त्यातले साक्षीदार तुम्हाला काही वर्षानंतर मिळाले किंवा एखादं कन्फेशन काही वर्षानंतर मिळालं. आणि मी थोडी आधीच अडकले या गोष्टीमध्ये की जिथे त्या CMनी हू हॅज ऑल द पॉवर इन द स्टेट सांगितलं की त्या मुलीची चूक आहे. असंही नाही की ती मुलगी फिरायला गेली आहे, लिजर म्हणून फिरते आहे आणि फिरत असेल तरी ते चूक नाही आहे, पण ती कामावरनं येत होती. ती एक रिस्पेक्टेड रिपोर्टर होती ऑफ अ व्हेरी गुड नेटवर्क आणि तिला कळलंही होतं की हे चूक होतंय, फक्त स्वतःला वाचवू नाही शकली कारण त्यांचा इगो हर्ट झाला. म्हणजे तुम्ही इंडिपेंडेंटली आपण जे म्हणतो ना की मुलींना सेल्फ डिफेन्स शिकवला पाहिजे आणि तुम्ही शिकलात, तुम्हाला कळलं जरी की ह्या सिच्युएशन मधनं बाहेर पडायचंय, तरी इन सम केसेस तुमच्या हातात ते नाहीये. करेक्ट. तुम्ही पडू नाही शकत प्रॅक्टिकली, कारण तिला कळलं होतं तरी ती पुढे नाही जाऊ शकली. म्हणजे खरंच अशा केसेसच्या वेळेला अगदी हेल्पलेस झाल्याची भावना येते. पण पोलिसांकडेही वारंवार हे पुरावे असूनही पोलिसांनी किती दुर्लक्ष त्यांच्याकडे केलं. जिगीशाच्या केसमध्ये हे सगळ्यात जास्ती जाणवतं की दुसऱ्या दिवशी तिचे आई बाबा तिकडे गेले होते. दुसऱ्या दिवशीपर्यंत कदाचित ती जिवंतही होती. पण इट इज व्हेरी कमेंडेबल ऑफ हर पेरेंट्स टू ऍक्च्युअली फिगर आउट की आपण कार्ड डिटेल्स बघू शकतो, बँक डिटेल्स बघू शकतो. म्हणजे आयडियली पोलिसांचं काम आहे. करेक्ट. पण तो प्रेझेन्स ऑफ माइंड त्यांनी पण दाखवला इज व्हेरी कमेंडेबल. ऍब्सोल्युटली. पण त्यांनाही शेवटी पोलिसांकडे किंवा पोलिसांनी आपल्याला दाद द्यावी ह्यासाठी कुठच्या तरी मंत्र्याचा, कुठच्या तरी MP चाच आधार घ्यायला लागला. हे एक खूप दुर्दैवी गोष्ट आहे आणि ह्यामुळे अशा क्रिमिनल्सचं खूप जास्त सोकावतं. आणि मग प्रश्न हा येतो की इन्फ्रास्ट्रक्चर, मोठे मोठे रोड, रस्त्यावर झगमगाट, मॉल्स आले, रेस्टॉरंट्स आली, कॉमनवेल्थ गेम्स होस्ट करण्यासाठीचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आलं, पण ज्या बेसिक गोष्टी आहेत की आपल्या एरियामधल्या मुलीच नाही, मुलं सुद्धा किंवा आपल्या राज्यामधली, आपल्या देशामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती हा समजा घरातनं बाहेर पडला तर तो परत येऊ शकेल ह्याची सुरक्षितता नसणं, आय थिंक हे सगळ्यात मोठं आपलं समाज म्हणून, सिस्टीम म्हणून फेल्युअर आहे असं. आणि आय थिंक हे नाही बदललं. म्हणजे ह्याच्यानंतर अगेन निर्भयाची केस झाली. देर वर मेनी अदर केसेस दॅट केप्ट हॅपनिंग. असं नाहीये की हे झाल्यानंतर काही बदललं. म्हणजे आजही प्रॉबेबली लोक म्हणतातच ना की तुम्हाला रात्री 12 नंतर बाहेर जात असाल तर लाईव्ह लोकेशन ऑन ठेव. किंवा हे आपण करतो आणि तेव्हा असं वाटतं की कशाला केलं पाहिजे, पण असं काहीतरी ऐकल्यानंतर वाटतं की ठीक आहे बाबा, ते केलेलं बेटर आहे इन दॅट केस, की आपल्या हातात नाहीये. आपल्याला कितीही माहिती असेल तरी आपण काय करू शकतो. करेक्ट. आणि
बाकीच्या केसेसमध्ये जे पोलिसांनी हे डिले केलं इज वन पार्ट. पण आय फील व्हेरी हॅपी की त्यांनी ते महाराष्ट्रातलं एक हो. एक्सेप्शन आणलं आणि दे केप्ट फायटिंग They फॉर kept इट. fighting. म्हणजे 15 वर्ष पोलिसांनी एक गोष्ट धरून ठेवली. हो. आय थिंक आपली पहिली केस असेल की तिकडे आपण बघतोय की पोलिसांनी काहीतरी धरून ठेवलं आणि केलं. म्हणजे आय थिंक त्याचं इन्स्पिरेशन घेतलं पण पाहिजे अगदी, महाराष्ट्रातल्या ह्या अगदी. एक्सेप्शन्सचा लॉ मधल्या. कारण बाकी कुठल्या ठिकाणी ऑर्केस्ट्रेटेड क्राईम होत नाहीये असं नाहीये. हम्म. पण तरी अर्थात ते अंडरवर्ल्डच्या केसेसमुळे केलेलं असेल. पण इट इज सच अ गुड थिंग की हे आहे आपल्याकडे. सो खरं तर खरंच ह्याच्याबद्दल कुठे काही पॉझिटिव्ह नोट किंवा काहीच ह्याच्यातनं नाहीये. काही शिकण्यासारखं नाही. काही काही गोष्टी खरंच आपल्याला फक्त अंतर्मुख करतात, विचार करायला लावतात आणि ज्यांनी हे सगळं सोचलंय त्यांच्याबद्दल वाईट वाटायला भाग पाडतात. ऑन अ एंडिंग नोट आय जस्ट फील की नेक्स्ट टाइम तुम्ही कुठेतरी जात असाल आणि तुम्हाला कोणतरी सांगेल की कॅबचे डिटेल्स पाठव, लाईव्ह लोकेशन पाठव, पोचलीस की फोन कर, ते प्लीज करा. खरंच, ह्याच्या पलीकडे आपण काही नाही करू शकत. अनफॉर्च्युनेटली. आणि बी मोर विजिलंट की हम्म. आजूबाजूला तुमच्या काही असं होत असेल किंवा तुम्हाला काही जरी डाऊटफुल वाटलं तरी पटकन मदत मागा. ह्याच्या पलीकडे आपण काही नाही करू शकत. ॲब्सोल्युटली. सो ही केस तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. आपल्या आजूबाजूला असं जर काही होत असेल तर पोलिसांना त्याबद्दल नक्की कळवा आणि नागरिकशास्त्रामध्ये अजून अशा कुठच्या केसेसबद्दल आम्ही बोलू हेही आम्हाला सांगा. जर तुम्हाला असं वाटत असेल की भारताच्याच केसेसबद्दल बोलतोय आपण, त्यासोबतच इंटरनॅशनल केसेसबद्दलही बोलणं गरजेचं आहे, तर तेही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आम्ही त्याच्याबद्दलही नक्की विचार करू, रिसर्च करू आणि गुन्हेगार कोण बद्दल तुम्ही जे काही प्रेम दाखवताय त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून आभार. नागरिकशास्त्र चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगदी नक्की करा आणि धन्यवाद. बोलत राहूया.